सर्वांना जय भीम। माझ्या बोलण्यामध्ये जी धाप लागते आहे, खरं तर मी आता एका डोंगरावरती उभा आहे। मी कॅमेरामन यांना विनंती करतो की माझ्या समोर म्हणजे तुमच्या पाठीमागे कसं गाव आहे आणि आम्ही किती उंचीवर आहोत याचा अंदाज येऊन जाईल। ही खाली रस्ता आहे, हा रस्ता जो आहे तो मोहिकेड मार्गे अंबाजोगाईला जातो। या माझ्या पाठीमागे या कॅमेरामनला विनंती आहे की माझ्या पाठीमागे त्यांनी यावं। आज आपण इथला पूर्ण जो परिसर आहे तो परिसर आपण ओळखीचा करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर नालंदा आपली संघर्षभूमी ही सगळ्यांना या राज्याला माहित व्हावी हा आपला उद्देश आहे। खरं तर ज्या तरुणांच्या संकल्पनेतून त्यांच्या बुद्धीतून ही संकल्पना उदयास आली त्या सर्वांना खरं तर मी जय भीम करतो की आपण अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबविला आणि सुरू केला। कॅमेरामन यांना विनंती आहे की हे बघा, आय लव्ह डिअर आंबेडकर असं इथं फलकावर लिहिलेलं आहे। खाली आपण बघू शकाल की आपली नालंदा संघर्षभूमी मोहिकेड असा बोर्ड या ठिकाणी लावलेला आहे। अजून विनंती आहे की थोडंसं पुढे या। आज तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांची 2569वी ही जयंती आहे। ही जयंती भारतच नाही तर या पृथ्वीवरच्या अनेक देशामध्ये तथागताचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। आता या माझ्या पाठीमागे या, बघू शकाल की कशा प्रकारचं इथं नियोजन करण्यात आलेलं आहे। इथं बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आपण पहिल्यांदा या परिसराची थोडीशी पाहणी करू आणि नेमका कसा इथला निसर्ग आहे आपण तो एकदा बघून घेऊया। कॅमेरामन यांना विनंती आहे की आपण माझ्या पाठीमागे यायचं आहे। खरं तर हे हवेमुळे थोडंसं हे होत आहे। बघू शकाल की इथे सुरुवातीला मोहिकेड येथील तरुणांनी या ठिकाणी तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची इथं प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून इथं हा जय भीमोत्सव असेल, महापुरुषांच्या जयंत्या असतील, बुद्ध जयंती असेल ही साजरी होते। एकदा आपण काय करूया की थोडासा नजरा असा फिरूयात की किती निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे नालंदा संघर्षभूमी या ठिकाणी स्थापन आहे। विविध उपक्रम इथल्या तरुणांकडून राबवले जातात। आपण महिलांशी इथे ज्या महिला आलेल्या आहेत बौद्ध ह्याच्यातल्या की आपण बघूयात की काय त्यांचे हे आहेत। आज एवढा डोंगर चढून तुम्ही तुमची छोटी छोटी मुलं घेऊन इथं आलेला आहात। आपण बघूयात की त्या बोलतात का। तर कॅमेरामन थोडंसं खाली बसा म्हणजे काय होईल की आपल्याला अवघं जग बघता आहे आणि आपला उद्देश तोच आहे की समाजामध्ये एक चांगली गोष्ट घडत आहे आणि ती घडली पाहिजे। आणि आज खरं तर तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांची ही जयंती आहे। आई काय सांगाल की आज एवढ्या उंचीवर डोंगरावर ही तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध यांची आपण ही जयंती साजरी करत आहोत। काय अनुभव आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला आज? अनुभव आम्हाला आता आम्ही दाड आणि माणसं अनुभव आमचे शिक्षक पोरं जे करते त्यांच्या मागे आम्ही चालतात, ते जसे करतील तसं त्याच्यातच आम्ही खुश होऊन त्यांच्या मागे राहतात। नक्कीच अतिशय महत्त्वाचं सांगितलं की आमचं शिक्षण झालेलं नाही, मात्र आमच्या घरातली जी तरुण मुलं आहेत जी शिक्षण घेतलेली आहेत त्या मुलांचं आम्ही ऐकतो आणि त्यांचं ऐकून आम्ही त्यांच्या मागे जातो, त्यांचं अनुकरण करतो। म्हणजे शिक्षण हे समाजामध्ये किती महत्त्वाचं आहे हीच गोष्ट इथे खऱ्या अर्थाने आईने या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे। आता माझ्यासोबत अजून काही महिला आहेत, काही मुली आहेत। आपण काय करूया की एका मुलीला आपण विचारूया की काय आहे आजचा हा क्षण, किती आनंदाचा आहे। थोडंसं बेटा असं होतं असं या पुढे कॅमेरा पुढे काय सांगशील ही बुद्ध जयंती आज अपूर्वा की अतिशय उंच डोंगरावरती साजरी होत आहे। खरं तर हा डोंगर म्हणायचा नाहीये, इथून पुढे ही नालंदा संघर्षभूमी आहे आपल्यासाठी आणि हे आपल्यासाठी म्हणजेच तुमच्या सर्वांसाठी हे ऊर्जा केंद्र आहे आणि क्रांतीचं केंद्र आहे। काय सांगशील तू? मला खूप आनंद होत आहे की आमच्या गावामध्ये असं काहीतरी नवीन घडत आहे आणि तिथे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना केलेली आहे। त्यामुळे इथं एक नालंदा संघर्षभूमी एक नाव देण्यात आलं आहे त्याला, म्हणून मी खूप खुश आहे। आमच्या गावात असं नवीन काहीतरी होत आहे, नवीन घटना घडत आहेत।
नक्कीच अपूर्वाने तिचा जो संदेश आहे तो दिलेला आहे चळवळीला, की आज माझ्या गावामध्ये जे काही घडतं आहे ते उद्याच्या पिढ्यासाठी ते अतिशय प्रेरणादायी असेल, आणि असं तिने सांगितलेलं आहे की आता तुम्ही बघू शकाल की इकडे एक निळा ध्वज असा फडकतो आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला नसता तर कदाचित आज माझ्यासही तिथे आज कुणी नसतं. एवढे मोठे उपकार या भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावरती आहेत. आता काही तरुण या ठिकाणी आहेत, आपण तरुणांशी बी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूयात. की आपण मी विनंती करतो कॅमेरामॅनला की आपण माझ्या पाठीमागे यावं. की आपला हा उद्देश हाच आहे की इथलं जी घटना आहे किंवा इथलं जी क्रांतीचं जे सुरुवात आहे ही जिल्ह्याला नव्हे तर देशाला नव्हे तर पूर्ण जगाला ती कळावी अशी ही हा इथला जय भीम महोत्सव असेल किंवा जयंती असेल. आपण तरुणांना विचारत की काय आहे, कशा प्रकारचं तुम्ही तर आनंदामध्ये हा वातावरण साजरा करत आहात. कारण अखिल विश्वाला शांतीचा ममतेचा करुणेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. सर्वच विश्वाला की दुःखाचं निवारण म्हणजे सांगितलेलं आहे. त्यासाठी आज नालंदा संघर्षभूमी हे डोंगर नसून नालंदा संघर्षभूमी, याच्यासाठी इथल्या युवकांनी, इथल्या वृद्ध व्यक्तीने, समजाने, इथल्या गावातल्या समजे मंडळीनं मोठा संघर्ष उभा केलेला आहे. आणि इथं काही काळानंतर मोठी वास्तू होणार आहे. निश्चितच जसं की मी तुम्हाला आता काही वेळापूर्वी म्हणलो की हा डोंगर नसून ही एक संघर्षभूमी आहे की जी नालंदा संघर्षभूमी नावाने आता ती या देशामध्ये ओळखली जाणार आहे. अजून आपण काही छोटे मुलं आहेत, अजून असं एकंदरीत कार्यक्रमाचं इथं नियोजन आहे. आपण बघू शकाल की इकडे हे जे माझ्या पाठीमागे मी तुम्हाला मुद्दाम दाखवण्याचा का प्रयत्न करतो आहे की संघर्ष आणि क्रांती कशी असते. बघा इथं काही स्पीकर्स करणे लावलेले आहेत की हा विचार जी लोक इथं आहेत, उपस्थित आहेत, त्यांना तर ते विचाराचं श्रवण करता येणारच आहे, परंतु जे वृद्ध आहेत की जे आरोग्याने ग्रासले गेलेले आहेत त्यांना इथं येता येत नाही किंवा डोंगर चढून वर येता येत नाही या संघर्षभूमीवरती, अशा लोकांना देखील इथला विचार थेट तिथपर्यंत पोहोचावा यासाठी निश्चितच ही हे जे स्पीकर्स आहेत ते काम करतील. यासाठी या इथल्या तरुण कार्यकर्त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. तुम्ही अजून एक या ठिकाणी गोष्ट मला अशी अधोरेखित करायची आहे की बघू शकाल की वरी हे नाहीये पॅन्डेलॉन, ज्याला आपण मंडपा वगैरे असं म्हणतो की खरं तर कार्यक्रमाला मंडपा वगैरे असतो, पण इथं नाहीये. याचं कारण असं आहे की काही वेळापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये जोराचा मुसळधार पाऊस आला होता आणि इथंही त्या पावसाच्या काही धारा येऊन गेल्या होत्या आणि मंडपा उडून जाऊ नये, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून खरं तर हा मंडपा काढलेला आहे. आणि आता सुद्धा एक एक थेंब आकाशातून इथं पडतो आहे आणि ही बौद्ध उपासिका या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत.